फ्लॅश खाती गेला फ्लॅश नरेंद्र सर नाराज हो गए हैं कि राइट साइड वाले क्या कर रहे हैं? हमेशा ये लोग जीत रहे हैं आपसे। अभी सर खुश हो गए। ओके नाउ लेफ्ट साइड जाने संस्कृति यहाँ पर संपन्न हो रहा है। महाराष्ट्र तथा देश की कला संस्कृति परंपराओं का संगम इंडिया चल रही है और हमारे महाराष्ट्र के कई बड़े बड़े कलाकारों को आप इस मंच पर देख पाते हैं। ऐसे आदरणीय श्री प्रताप जी सरनाईक, उनका भी आज मंच फिर से महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस जी का यहाँ स्वागत कर रहे हैं जोरदार तालियों का। हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का स्वागत और सम्मान कर रहे हैं। हम सब मिलकर जोरदार तालियों के साथ स्वागत करते हैं। युवा कलाकार रंजीत रजवाड़ा जोरदार तालियों के साथ स्वागत और सम्मान करते हैं। और राजस्थान की युवा प्रतिनिधियों ने अपनी लाजवाब आवाज, दिल को छूती आवाज के साथ सम्मान बांधा है। ऐसे युवा गजल गायक, सूफी गायक रंजीत रजवाड़ा। दरवर्षी आमचे मित्र आणि सहकारी मंत्री आयोजित करतात आणि ठाणेकरांकरता एक अतिशय चांगली सांस्कृतिक मेजवानी या निमित्ताने सर्वांना मिळते आणि विशेषतः देशभरातलं सगळे प्रथितयश अशा प्रकारचे कलावंत, गीतकार, संगीतकार, वेगवेगळ्या कला आपल्या समोर सादर करणारी मंडळी, चित्रकार असे सर्व लोक या ठिकाणी आपलं प्रदर्शन करतात आणि त्यातून एक निखळ आनंद हा ठाणेकरांना प्राप्त होतो। आज रंजीत रजवाड़ा यांचं या ठिकाणी गझल गायन चाललेलं आहे, सूफी गायन देखील चाललेलं आहे। त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो। मैं आपका भी बहुत बहुत स्वागत करता हूँ, आपको बहुत शुभकामनाएं देता हूँ। या कार्यक्रमालाही खूप खूप या ठिकाणी शुभकामना देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी प्रतापजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहुत बहुत शुक्रिया। इतने सम्माननीय गणमान्य व्यक्ति हमारे स्टेज पे आए।
भाई भाई अरे मत मागे घे ना मागे घे. हमारे आदरणीय मुख्यमंत्री जी का फिर एक बार हृदय से आभार व्यक्त करते हैं और मंच पर उपस्थित सारे मान्यवर यहाँ जो ये फेस्टिवल आपके सामने पहुंच रहा है इसके लिए कई लोगों की मेहनत है और वास्तव में इनकी मेहनत यहाँ पर रंग लाई है. संस्कृति युवा प्रतिष्ठान के फाउंडर और चेयरमैन श्री प्रताप सरनाईक जी, श्रीमती परिषाताई सरनाईक, साथ ही एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट श्री पूर्वेश सरनाईक, कश्मीरा सरनाईक, अनाहिता और श्री विहन सरनाईक, हमारे सेक्रेटरी मनीष पिल्ले जी, उनका यहाँ पर स्वागत और सम्मान करते हैं. और इस शानदार नीला त्याला व्हाईट लाईट द्यायला सांग ना. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नव्या उमेदीने नव्या दिमाखाने आकांक्षा करत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला याबद्दल सर्वांच्या वतीने आपलं अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा आणि आपलं स्वागत. नीला दे ना आवाज. यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहेब थोडं पुढे ना साहेब थोडं पुढे ना. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माननीय आमदार विधानसभा संजयजी केळकर यांचं स्वागत करण्याची विनंती. पूर्वेशी सरनाईक यांना. हो बिट्टू शेठ सर थोड़ा खाली रामसिंग बोला बस. माननीय आमदार सन्मान करण्याची विनंती. आलो नको तू डोक्यावर नको ठेव फक्त बस. काय मी तरी काय करू सांग मग माझं डोकं हलणार. स्वागत करण्याची विनंती. अरुणकुमार सुवर्णाजी यांना. पिवळी लाईट पडते. पिवळी लाईट पडते. पिवळी लाईट पडते सगळी. माननीय माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे यांचं स्वागत करण्याची विनंती. वाटतं मोबाईल बदल. लाईट पिवळी पडते बोल. संजय वाघ सर्वप्रथम ठाणेकर जनतेच्या वतीनं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे प्रचंड घोडदौड करून 237 आमदार निवडून आणल्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो. त्यांच्या 5 वर्षाच्या भावी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देतो की ह्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राची प्रगती एवढी मोठी हो एवढं राज्य झालं पाहिजे. त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा शुभेच्छा देतो. तर संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपनचा संस्कृती उपवन फेस्टिवल हा आपण क्लासिकल पासून ते सतार वादनापासून ते हार्मोनियम हे सगळ्या कलाकारांना सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि यावर्षी पहिल्यांच्या लाडक्या गायिका या ठिकाणी शुभम उज्ज्वलजी होत्या, दुसऱ्या दिवशी आमचे अभिजितजी होते, तिसऱ्या दिवशी संजू चाहते आणि त्याच्याकडे तुला यायचं तरी सांगितलं बोलून खाली ठाण्याने मेरा भाई तर भी आज पैसा दूंगा मगर आऊंगा. त्यामुळे पण विकास तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की सुरेश नायकर आमचे अतिशय जवळचे मित्र आणि साहेब सांगून रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हार्मोनियम वाजवतो. म्हणजे एवढं प्रेम गायकमानवर आणि महाराष्ट्रातील जुन्या सगळ्या कलाकारांवर त्यांचं आहे. आणि साहेब आपल्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये पहिल्यांदाच 4थ्या टर्ममध्ये मला परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी आपण दिलेली आहे. त्याबद्दल मी आपलं
आभार मानतो. कारण आजपर्यंत या 11 वर्ष या व्यासपीठावर मी आमदार म्हणून बोलत होतो, परंतु आता आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारचा परिवहन मंत्री बनवल्याने अतिशय चांगलं तळागाळातल्या जनतेपर्यंत गावाखेड्यामध्ये पोहोचण्याचं जे खातं आहे ते खातं मला आपण दिल्याबद्दल त्याचाही मी मनापासून आपला आभारी आहे. आणि भविष्यामध्ये ही परिवहन सेवा कशी मोठी करता येईल, या परिवहन सेवेला चांगलं वलय कसं प्राप्त करून देता येईल माझ्या कार्यक्रमामध्ये, एवढं मी विनंती करतो. कारण तुमची आणि माझी विचारसरणी एक सारखी आहे. तुम्हाला जे हवं आहे का मला माहिती आहे, त्या माध्यमातून मी हे देणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्यामुळे हे जबाबदारी जर मला दिली असेल तर काहीतरी विचारपूर्वक त्यांनी जबाबदारी दिली असेल, कारण त्यांच्याकडे एक खातं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि आपला कधीही विश्वासघात होणार नाही अशा प्रकारचं काम पुढल्या कार्यकाळामध्ये मी निश्चितपणे करेल अशी ग्वाही देतो. परत एकदा या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून आपण या ठिकाणी पदभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसाचा जो कार्यक्रम तुम्ही आखला त्याचंही तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि परत एकदा या महोत्सवाला आपण भेट दिली, दरवर्षी आपण या महोत्सवाला भेट द्यावी अशी विनंती करून माझी रजा घेतो आणि आपल्याला विनंती करतो. आज सांस्कृतिक आर्ट फेस्टिवलमध्ये ज्यांनी मला निमंत्रित केल्याने मला निमंत्रित करतात असे राज्याचे परिवहन मंत्री आणि माझे मित्र प्रताप सरनाईक, संजय केळकरजी, नरेंद्र डावखरेजी, संजय बाबुलेजी, आपले CP साहेब, महानगरपालिका आयुक्त आणि मीनाक्षीताई शिंदे, आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. युवा हृदय स्पंदन असं त्यांना म्हणता येईल असे आमचे विकास सिंग आणि सर्व या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मेरा आवाज बंद करने की कोशिश कौन कर रहा है? मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव, त्यांचं आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं. आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो, मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं. ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत, अतिशय प्रतिथयश अशा प्रकारचे कलाकार, गायक, संगीतकार, गीतकार, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवणारे सगळे कलाकार, कलावंत अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लुटता येतो. आणि खरोखर विकापा जी आपने भी देखा होगा कि थाना के लोग किस प्रकार से रिस्पॉन्ड करते हैं. आप तो सुर में ही गाते हैं, लेकिन इन सबका मिलकर जो सुर है वो भी कितना सुंदर था, वो आपने देखा. तो बड़े सुरीले लोग हैं, थाना के बड़े सुरीले लोग हैं. सुरीले इसलिए कि हमेशा हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते हैं, इसलिए बड़े सुरीले लोग हैं. तर मी ठाणेकरांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो. आणि विकास सिंग हे इथं स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच, अतिशय सुप्रसिद्ध गायक आहेत. पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार कधी होत नाही. पर आपने जो किशोर दा को ट्रिब्यूट दिया है उसके लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. जिससे तो आपके गाने इतने हिट है कि वो अगर आप रात भर सुनाए तो भी यहाँ से कोई हिलेगा नहीं. लेकिन अब मैं ज़्यादा समय सुरों में असुरों का काम नहीं करना चाहता, इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ. आमचे मित्र प्रताप सरनाईक यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.